मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, आम्ही सटाण्याला राहतो। तुम्ही हे काम किती वर्ष करत आहात? आम्ही 5 वर्षापासून हे काम करतो। तुमच्या कामाचे स्वरूप काय असतं? सर्वसामान्य लहान मुलं असतात, त्यांच्याकडे पैशाचं नियोजन नसतं की आता थंडीचे दिवस आहेत, थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला सकाळी शाळेत यावं लागतं, मग शाळेत आपल्याकडे स्वेटर नसतं, आपण त्यावेळेला शाळेत जात नाही। का जात नाही? थंडी वाजते म्हणून मुलांना प्रोत्साहन मिळावं, त्यांनी अभ्यास करावा आणि पुढे नवचैतन्य मिळावं आणि ते पुढे जावेत म्हणून हा उपक्रम राबवला जातो। तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडतं का? होय, आवडतं। तुमच्या कामातून तुम्ही लोकांना कशी मदत करणार? आमच्या कामातून जे सर्वसामान्य आहेत, ज्यांच्याकडे म्हणजे सहज गोष्टी आपण शिक्षणाचं मिळत नाही आपल्याला, वस्तू वही पेन किंवा लागणाऱ्या वस्तू किंवा असे स्वेटर, मग ते देऊन आणि मुलांना प्रोत्साहन द्यायचं, त्यांना त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करायचा आणि उत्साह निर्माण झाल्यानंतर त्यांची शैक्षणिक पातळी वाढेल। शैक्षणिक पुढे गेल्यानंतर मुलं हे पुढे जातील, तुम्ही पुढे डॉक्टर, कलेक्टर, ॲडव्होकेट म्हणजे असं उच्च शिक्षित आणि परदेशात जावं अशी माझी इच्छा आहे। लोक तुमच्याशी कसे वागतात? लोक तुमच्याशी कसे चांगले सुंदर वागतात, एकदम व्यवस्थित मैत्रीने वागतात सगळे। तुम्ही आम्हाला काय संदेश द्या? विद्यार्थ्यांनी सगळ्यांचं लक्ष पाहिजे, काय सकाळी संदेश देताय ते? उठल्यानंतर देवाचा नमस्कार करायचा, देवाचा नमस्कार झाल्यानंतर आईवडिलांचा नमस्कार करायचा आणि आपलं सकाळी दात घासून आंघोळ करून स्वच्छ होऊन आणि शाळेत यायचं आणि शाळेत जो दिलेला अभ्यास आहे तो अभ्यास व्यवस्थित पूर्ण करायचा। सायंकाळी घरी गेल्यानंतर हातपाय धुवून परत आईवडिलांचा नमस्कार, देवाचा नमस्कार आणि आपलं जेवण वगैरे झालं किंवा त्याच्या अगोदर आपलं जे होमवर्क दिलेलं आहे ते पूर्ण करायचं आणि व्यवस्थित अभ्यास करून आणि माझा 1 नंबर शाळेत कसा राहील, मी कसा हुशार राहील याच्यावर आपण लक्ष द्यायचं। How are you? I am fine. How are you? I am fine. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे,